जय जय रामकृष्ण हरी. मी अश्विनी महांगडे मनमंदिरा गजर भक्तीचा या आनंदमय कीर्तन सोहळ्यात तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. आज दसरा. या सणाला विजयादशमी देखील म्हणतात. आजच्याच दिवशी भगवान श्रीरामाने रावणाचा वध केला होता, न्यायाचा अन्यायावर विजय म्हणून. रामायण काळात रामाने रावणाचा केलेला वध आठवत या दिवशी रावणाच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन केलं जातं. तसेच याच दिवशी पांडवही शमीच्या झाडावरून त्यांची शस्त्रे खाली उतरवून आपला अज्ञातवास संपवून आपल्या राज्याकडे परत निघाले होते. त्याचबरोबर आजच्याच दिवशी दुर्गा मातेने महिषासूर राक्षसाचा वध केला होता. या सगळ्या घटनांची आठवण, असत्याचा सत्यावर विजय म्हणून दसरा हा सण साजरा केला जातो. हिंदू धर्मात सर्वात महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या 3.5 मुहूर्तांपैकी एक अत्यंत महत्त्वाचा मुहूर्त म्हणजे दसरा. आजच्या दिवशी अनेक जण नव्या कामाची सुरुवात करतात. नवीन वस्तूंची खरेदी केली जाते. शस्त्र आणि शास्त्र यांचं पूजन केलं जातं. सोनं म्हणून एकमेकांना आपट्याची पानं दिली जातात. विजयाची प्रेरणा देणाऱ्या अशा या विजयादशमीच्या तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा देत आजच्या भागाला सुरुवात करते. आज आपल्यासोबत असणार आहेत प्राध्यापक नितीन बानुगडे पाटील. चला तर मग त्यांच्या विचारांचं सोनं लुटूया. श्रीराम निघाले, प्रश्न नाही, शंका नाही, अजिबात काही नाही. माझ्या वडिलांनी सांगितलंय ना, माझ्या आईला वचन दिलंय, राज्याभिषेक तसाच राहिला आणि श्रीराम वनवासाला निघाले. आपल्या आई वडिलांच्या शब्दा खातर वनवास पत्करणारे प्रभू श्रीराम तुमचे माझे आदर्श आहेत. आम्हाला वनवासाला नाही जावं लागेल उत्तम, पण किमान ज्याने आम्हाला जन्म दिला त्या आई वडिलांना तरी वनवासाला पाठवू नका. आई वृद्धाश्रमात राहिली. एके दिवशी या मुलाला वृद्धाश्रमातून आईचा निरोप आला, बाळा आता फार जगत नाही, अंतकाळ जवळ आलाय, एकदा येऊन जा. मुलगा वृद्धाश्रमात गेला. आईला विचारलं, आई असं का ग म्हणते? आई म्हटली, बाळा झालं आता पिकलं पान, आता अंतकाळ जवळ आला. मुलगा म्हटला, आई काही शेवटची इच्छा असेल तर सांग. आई म्हटली, एक इच्छा आहे बाळा, सांग ना. या वृद्धाश्रमाच्या खिडक्यांना तेवढ्या जाळ्या बसवून घे. मुलाला काही कळे ना. का गाई? खूप मच्छर येतात रे, खूप त्रास देतात, रात्र झोप लागत नाही. तसा मुलगा म्हटला, आई मग हे आधी नाही का सांगायचं? आता अंतकाळ जवळ आल्यावर सांगते खिडक्यांना जाळ्या लावून घे. अगं आधी सांगितलं असतं तर आधीच जाळ्या लावल्या असत्या. आई म्हटली, बाळा माझ्यासाठी नाही सांगत आहे, तुझा मुलगा ज्यावेळी तुला या वृद्धाश्रमात ठेवेल त्यावेळी तुला मच्छर चावू नयेत म्हणून सांगते जाळ्या लावून घे. कारण तुला मच्छर चावलेले सोसत नाही बाळा. आई आहे, मला माहिती आहे. आयुष्यभर ती तुम्हाला देतच राहील, अखंडपणे देत राहील. आम्हाला आई नाही होता येत का? होता आलं पाहिजे. स्वतःपुरता नको, इतरांचा विचार करता आला पाहिजे. इतरांसाठी आम्हाला जगता आलं पाहिजे. जे स्वतःसाठी जगतात ते मरतात आणि जे इतरांसाठी जगतात ते मेल्यानंतरही उरतात. हा सगळ्यात मोठा इतिहास आहे. कोण उरलंय, कोण राहिलंय? महाभारतामध्ये यक्ष युधिष्ठिर संवाद आहे. यक्षाने युधिष्ठिरांना प्रश्न विचारला, मेल्यानंतर सोबत काय जातं? युधिष्ठिर म्हणाले, दिलेलं दान फक्त सोबत येतं, बाकी काही सोबत येत नाही. तुम्ही काय देताय ते, तुम्ही जे देता आहात, दिलेलं आहे ते फक्त सोबत येतं, बाकी काही बरोबर येत नाही. दान दिया संग लगा, खाया पिया अंग लगा, बाकी बचा जंग लगा. तुम्ही जे इथं खाताय तेवढं अंगाला लागेल, जे दान करताय ते सोबत येईल आणि उरलेलं गंजून जाईल.
सोबत न्यायचं असेल ना काही, तर द्यायला शिका, देत राहा. ती अखंड कीर्ती आहे आपली, शिल्लक ते राहतं आपलं. मला 20 वर्षापूर्वीच्या एकाच्या अब्जाधीशाचं नाव सांगता? नाही नाही. पण 350 वर्षापूर्वीच्या माझ्या तानाजी मालुसरेंची कीर्ती मात्र अजून तशीच आहे. पिढ्यानपिढ्या अखंड समर्पण दिलं स्वतःचं स्वराज्यासाठी. दिलेले लक्षात राहतात, घेणारे कुणाच्या गिनतीत सुद्धा नसतात. देणारे व्हायला हवं, देणारे व्हायला हवं. आमच्या पिढ्यांवर तो देण्याचा संस्कार करा. 2 मुलं रस्त्यानं चालली होती, कडकडून भुकेलेली होती. 2 दिवस पोटात अन्नाचा कण नव्हता, पायाला चटके बसत होते, जीव कासावीस झाला होता. चालता चालता अचानक वाटेत एकाला 2 रुपयाची नोट सापडली. दोघांनाही आनंद झाला, बरं झालं, आता खाता येईल, पोटात काहीतरी ढकलता येईल. एक जण म्हणाला, तू बाजारात जा आणि खाऊ घेऊन ये. दुसरा बाजारात गेला. तो बाजारातून येताना 1 रुपयाचा खाऊ आणि 1 रुपयाची फुलं घेऊन आला. दुसऱ्या मित्राजवळ पोहोचला तसा दुसरा मित्र संतापला, अरे 2 दिवस उपाशी आहे, 2 दिवस पोटात अन्नाचा कण नाही, असं असताना 2 रुपयाचाच खाऊ आणायच्या ऐवजी ही 1 रुपयाची फुलं कशाला आणलीस? तसा तो मित्र म्हणाला, मित्रा, हा 1 रुपयाचा खाऊ जगण्यासाठी आणि ही 1 रुपयाची फुलं कसं जगावं हे कळण्यासाठी. आमच्या पिढीला तो संस्कार द्या, तुझ्या जगण्यासाठी 1 रुपया जरूर कमाव, पण दुसरा 1 रुपया कसं जगावं त्या फुलासारखं सुगंध देत राहतो, आनंद देत राहतो, प्रसन्न करत राहतो वातावरणाला. देणंच आयुष्य आहे. संध्याकाळी कोमेजून जातो, निघून जातो. दिवसभर फक्त आनंद देणं एवढंच त्याचं देणं. आमच्या जगण्याला तो सुगंध हवा, आमच्या जगण्यातून इतरांना आनंद मिळायला हवा. आमच्या पिढ्यांना तो संस्कार द्या, देण्याचा देण्याचा. त्याला सांगा, खरं समाधान इथं आहे, खरा आनंद इथं आहे, खरं सुख इथं आहे. अडचण काय माहिती आहे? अनेक लोकांना मी विचारतो, बरं तुम्हाला काय हवंय? ते म्हणतात सुख हवंय. बरं कुठं आहे सुख? मला हवं त्यात आहे. हो की मग तुम्हाला काय हवं आहे? नाही मला सुख हवं आहे. हो की मग सुख कुशात आहे? नाही मला जे हवंय त्यात आहे. हो पण तुम्हाला काय हवंय? सुख हवंय. अहो पण कुठं आहे ते? मला जे हवंय त्यात आहे. आयुष्य गेलं तरी त्याला काय हवंय ते कळत नाही आणि सुख कशात आहे ते त्याला मिळत नाही. नुसतं भरकटले पण चालू असतं. आमच्या पोरांना तो संस्कार द्या. हे ओझ्याचं भरकटले पण नको, डोक्यावर ओझं नको, मोकळेपणानं जगता आलं पाहिजे. सगळ्यात महत्वाची गोष्ट. सगळ्यात एक माऊली, दुष्काळी भागात राहणारी, पाण्याचं प्रचंड दुर्भिक्ष, पाण्यासाठी 5 कोस वनवन करत जावं लागायचं. एके दिवशी ती पाणी आणायला निघाली, डोक्यावर हंडा घेतला, हातात कॅन घेतलं, 5 कोस वनवन करत झऱ्यापर्यंत पोचली. हंडा भरून घेतला, कॅन पाण्यानं भरलं, हंडा भरलेला डोक्यावर ठेवला, हातात कॅन घेतलं, आता 5 कोस परत माघारी वनवन करत जायचं आहे. ती निघाली वनवन करत. वाटेत एक सद्ग्रस्त भेटला. माऊली, घोटभर पाणी देतेस? तिनं क्षणाचा विचार नाही केला, डोक्यावरचा हंडा उतरला, त्या सद्ग्रस्ताला पाणी दिलं, पुढं निघाली. तोपर्यंत आणखीन एक जण आला. माऊली, आत्ता जेवलो बघ, पण घसा ओला करायला पाणी नाही, पाणी देतेस? ती चिडली नाही, संतापली नाही, तर तुम्हाला वाटायला 5 कोस वनवन करत पाणी आणलं होय? अजिबात म्हणाली नाही. तिनं हंडा उतरला, त्याही माणसाला पाणी दिलं. वाटेत चालत राहिली, माणसं भेटत राहिली, ती पाणी देत राहिली. घराजवळ पोहोचली त्यावेळी तिच्या डोक्यावरचा हंडा पाणी देऊन वाटून रिकामा झाला होता. हातातलं कॅन मात्र भरलेलं होतं. दारात तिचा तरुण मुलगा होता. त्यानं आईकडे बघितलं, डोक्यावरचा हंडा रिकामा आहे, हातातलं कॅन भरलंय. त्याच्या लक्षात आलं, हातातलं कॅन भरलंय याचा अर्थ आई झऱ्यावरनं जाऊन आली आणि हंडा रिकामा आहे याचा अर्थ आई येता येता पाणी वाटत आली. तो तिथूनच आईवर खेकसला, अगं लोकांना वाटायला 5 कोस वनवन करत गेलीस का? कशाला वाटायचं पाणी? नसतं पाणी वाटलंस तर आपला दिवस भागला असता नाही. कशाला वाटलंस पाणी? कशाला दिलंस पाणी? त्यावेळी आई आपल्या त्या तरुण मुलाला म्हणाली, बाळा, तुला जगण्याचा महत्वाचा नियम सांगते, ऐक. दुसऱ्याला देत राहिलं ना की आपल्या डोक्यावरचं ओझं कमी होतं. दुसऱ्याला देत राहिलं ना की आपल्या डोक्यावरचं ओझं कमी होतं. बघ ना, झऱ्यावर मी हंडा भरलेला डोक्यावर घेतला तेव्हा त्याचं किती ओझं होतं. येता येता मी फक्त पाणी वाटत आले, आता माझ्या डोक्यावरचं ओझं किती हलकं झालंय. ओझं कमी करायचं असेल,
देत राहा, वाटत राहा. संपन्न समृद्ध आयुष्य देण्यानं होतं, घेण्यानं नाही. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. अथर्व वेदामध्ये असं सांगितलंय, शेकडो हातांनी कमवा आणि 1000 हातांनी वाटत राहा. याचं कारण काय माहितीये? घेणारे देवाला शोधत राहतात आणि देव देणाऱ्यांना शोधत राहतो. तुम्हाला जर वाटत असेल देव यावा, देत राहा. घ्यायचं असेल तर तुम्हाला देवाकडे जावं लागतं, द्यायचं असेल तर देव तुमच्या शोधात येतो. हे जगण्याचं सगळ्यात मोठं तत्वज्ञान आहे. आमच्या पिढीला ते सांगा. का जगतो आहोत आपण, कशासाठी जगतो आहोत आपण, याचा विचार फार फार महत्वाचा आहे. हे सगळ्यात गरजेचं. पण हल्ली जशी माणसांच्यातली संवेदनशीलता संपली आहे, तशी कृतज्ञता सुद्धा संपून गेली आहे. पूर्वी आम्हाला कृतज्ञता वाटायची. या समाजात मी जन्माला आलो, मी कृतज्ञ आहे, या समाजाने मला मोठं केलं. कृतज्ञता वाटायची राष्ट्राबद्दल, कृतज्ञता वाटायची जन्माला जन्म दिला त्या माझ्या आई वडिलांबद्दल. कृतज्ञता ज्यांच्याकडून मला काहीतरी मिळालंय त्यांच्या प्रती व्यक्त केलेली भावना, याचा अर्थ आहे कृतज्ञता. आम्ही किती व्यक्त करतो? जगाच्या पाठीवर असं एकही यंत्र नाही ज्या यंत्रात भाकरी टाकली की रक्त बाहेर येतं. असं यंत्रच नाही तयार झालं, भाकरी टाकली की यंत्र तयार होतं. असं अद्भुत शरीर नावाचं यंत्र परमेश्वरानं आम्हाला दिलंय. त्याची किती काळजी घेतो आपण? माणसं चष्म्याची स्वतःच्या जेवढी काळजी घेतात तेवढी डोळ्यांची अजिबात घेत नाहीत. माणसं स्वतःच्या मोबाईलची जेवढी काळजी घेतात तेवढी स्वतःच्या हृदयाची घेत नाहीत, अजिबात नाही. अशी एखादी गोष्ट सांगा ज्या गोष्टीवर एखादं बीज ठेवलं की त्याचा वृक्ष होतो. अशी अलौकिक भूमी आम्हाला परमेश्वरानं दिली आहे. त्या भूमीबद्दल आम्ही किती कृतज्ञ राहतो. आमचे जगद्गुरु सांगतात, वृक्ष वल्ली आम्हा सोयरे वनचरे. माणसांवर नाही हो, प्राणी मात्रांवरही प्रेम करायला हवं, वृक्षांवरही प्रेम करायला हवं, कारण ते आम्हाला जीवन देतात, भरभरून देतात सारं. आम्ही करतो, कृतज्ञता व्यक्त केलीये. किती झाडं लावली, पाऊस पडत नाही म्हणून काळजी करतो. झाडं किती लावतो. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे. पक्षी स्वस्वरे आळवी ते, पक्षी स्वस्वरे आळवी ते, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी. काय काय लोक सांगतात आम्ही सामान्य माणसं, आम्ही काय देणार, आमच्याकडे आहे काय? अरे सगळं आहे, सगळं आहे रे. 80 वर्षाच्या एका वृद्ध गृहस्थाला विचारलं, बाबा आंब्याचं झाड लावताय? म्हणे हो. अहो पण आंबे खायला तुम्ही राहणार आहे का? आजोबा म्हणाले, बाळा माझ्यासाठी नाही, नातवासाठी लावतोय, कारण मी झाड लावलं नाही तर माझ्या नातवाला आंबे मिळणार नाहीत हे मला माहिती आहे. आमच्यासाठी नाही हो, पुढच्या पिढीसाठी काय देणार आहोत आम्ही? कसली भूमी, कसलं पर्यावरण, कसलं आभाळ, काय अशक्य काहीच नाही. घडवू शकतो, बदलू शकतो, सार पुन्हा निर्माण करू शकतो. जाधव मोलाई पयंग नावाचा 16 वर्षाचा पोर 1983 साली आसाममध्ये प्रचंड मोठा महापूर आला. घरदार सगळी वाहून गेली, झाडं सगळी वाहून गेली, झाडावरचे पक्षी प्राणी सार सार संपलं. किलबिलणारी पाखरं आता कुठं दिसेनात, झाडांच्या आडोशानं बागडणारे प्राणी कुठं भेटेनात.
माणसाला आधार सापडेना. हा 16 वर्षाचा मोलाही व्याकुळ झाला. ग्रामपंचायतीत गेला, सांगितलं झाडं लावायला हवीत, नाहीतर एक दिवस पक्षी प्राण्यांसारखं आपल्यालाही गायब व्हावं लागेल. झाडं लावायला हवीत. ग्रामपंचायत म्हणली लावू लावू लावू. तो धडपडत राहिला. वन विभागाकडे गेला, झाडं लावायला हवीत, तर उद्याच्या पिढीला जगता येईल, श्वास घेता येईल, झाडं लावली हवीत. वन विभाग म्हणले बघू 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 बघू. पुन्हा गेला, झाडं लावायला हवीत. तसं वन विभाग म्हणाल मग तू लाव ना, तुला कोणी अडवलंय? तू लावलीस तरी आमची काही अडचण नाही. त्याला कळालं हे शिवधनुष्य आपणच उचलायला हवं. 16 वर्षाचा पोर आहे. 16 वर्षाचा असल्यापासून झाडं लावायला सुरुवात केली. 1200 हेक्टरवर 30 वर्षात त्यांनी झाडं लावली. 30 वर्षात 1200 हेक्टर, 3600 एकरवर एकट्याने. आज त्या झाडांचं अभयारण्य झालंय आणि त्या जंगलला शासनानं नाव दिलंय मोलाई जंगल. केवढा अफाट काम करू शकतो एक 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 माणूस, एक माणूस. या नभाने या भुईला दान द्यावी. अरे नभानीच का, आपण सुद्धा देऊ शकतो ना. ही आमची सगळ्यात मोठी संस्कृती आहे. हा आमच्यावरचा सगळ्यात मोठा संस्कार आहे. आम्हाला हे देता यायला हवं, हे करता यायला हवं. हे संस्कार जर आम्ही नाही पेरले तर मात्र अडचण आहे. आमच्या पोरांवर तो संस्कार करा. कृतज्ञता भिनवा त्याच्यात. जेवायला बसल्यावर, जेवायच्या अगोदर ताटातला एक घास आम्ही बाहेर काढून ठेवतो. मला लहानपणी वाटायचं, म्हटलं बहुतेक ताटात किडे मुंग्या येऊ नयेत म्हणून ताटाच्या बाहेरच त्यांना ठेवायचं असतंय वाटतं. माझ्या आजीनं सांगितलं तसं नाही बाळा. या भूमीनं आपल्याला हे अन्नधान्य दिलंय. ही भूमी जेवढं भरभरून आपल्याला देतीये ना, तेवढं आपण तिला देऊ नाही शकत. पण ताटातला एक घास बाजूला तिच्यासाठी ठेवून तिच्याबद्दल कृतज्ञता मात्र व्यक्त करू शकतो. ही कृतज्ञता आहे त्या भूमीबद्दल की तू दिलंयस म्हणून आम्ही आहोत. सायंकाळच्या वेळी तुळशीजवळ दिवा लावायला सांगायची आजी. का? तो दिवसभर सूर्यप्रकाश देतो. रात्रीचा चंद्र असतो. त्या सूर्यासारखा प्रकाश आपण देऊ शकत नाही, पण त्याच्या प्रकाशामुळे ही सृष्टी जिवंत आहे. आपण त्याच्या सटकर देऊ शकत नाही, पण त्याच्याबद्दलची कृतज्ञता त्याच्यासाठी एक दिवा लावून आपण व्यक्त करूच शकतो. ही कृतज्ञता आहे. ही कृतज्ञता व्यक्त करता यायला हवी. ती कृतीतनं व्यक्त व्हायला हवी. मग सगळं उत्तम सर्वोत्तम आम्हाला घडवता येईल. हा सगळ्यात मोठा भाग आहे. गौतम बुद्ध आंब्याच्या वनात साधना करत बसले होते. काही पोरं त्या झाडाचे आंबे पाडायला तिथं आले होते. एका पोराने आंब्याच्या झाडाला आंबा पाडण्यासाठी दगड भिरकावला आणि चुकून तो दगड झाडाखाली बसलेल्या गौतम बुद्धांच्या मस्तकावर लागला. खोक पडली, भळबळ भळबळ रक्त व्हायला लागलं. वेदना प्रचंड झाल्या. भळबळ वाहणारं रक्त त्या पोराने बघितलं आणि पोरं भिवून पळून जायला लागली. तसा एक जण म्हणाला, पळू नको जायला. आपण जाणीवपूर्वक नाही मारलं. त्यांना मारायचा आपल्याला उद्देश नव्हता. आपण तर झाडावरचे आंबे पाडत होतो. चुकून लागलाय दगड, चुकून लागलाय. आपण जाऊ त्यांच्याकडं, त्यांना सांगू, माफी मागू. सगळी एवढीशी पोरं गौतम बुद्धांच्या समोर आली. त्यांना सांगू लागली, खूप लागलंय का हो, खूप दुखतंय का? गौतम बुद्धांनी नकारार्थी मान हलवली. नाही रे बाळानो, अहो तुम्हाला नव्हतं मारायचं आम्हाला. आम्ही तर झाडावरचे आंबे पाडत होतो. चुकून दगड लागलाय तुम्हाला, चुकून लागलाय. खरंच तुम्हाला नव्हता मारायचा. पण गौतम बुद्धांच्या डोळ्यातनं तरी खळखळ अश्रू उखळायला लागली. ती मुलं विचारायला लागली, खूप दुखतंय का हो, खूप वेदना होत आहेत का? गौतम बुद्ध म्हणाले, नाही रे बाळानो. मग तुम्ही रडताय का रडताय? तसे गौतम बुद्ध म्हणाले, त्या आंब्याच्या झाडाला तुम्ही दगड मारला तर त्या झाडानं सुद्धा तुम्हाला एक आंबा दिला. मात्र मला दगड लागला तरी मी तुम्हाला काही देऊ शकत नाही. या दुःखानं मी रडतोय. काय कृतज्ञता आहे ही, किती संवेदनशीलता आहे. अरे त्या झाडाला दगड मारला तरी ते फळ देत आहे आणि मला दगड लागला तर मी मात्र तुम्हाला काही देऊ शकत नाही. या दुःखानं मी रडतोय. दुःख कशाचं? काही देऊ शकत नाही याचं. आम्हाला वेदना ती झाली पाहिजे.
मी 30 वर्ष जगलो, 40 वर्ष जगलो, 50 वर्ष, 60 वर्ष, मी काय दिलं? काय मी गेल्यानंतर माझं स्मरण काय म्हणून करतील? माझी आठवण कशी काढतील? मी असं काय दिलंय, काय निर्माण केलंय? आमच्या जीवनाच्या तत्वज्ञानाचा हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. आम्ही तो 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 सांगायला हवा, तो मस्तकात भिनवायला हवा, सवय लावायला हवी देण्याची. ही लावता येते, लावताच येते. हल्ली काय झालंय, वाटण्यापेक्षा साठवण्यावर भर आहे. आणि जितकं अधिक साठवू तितकं अधिक हवं ही तृष्णा वाढतच जाते. तुमच्याकडे कितीही असलं तरी तुम्ही तहानलेलेच राहता. आणि मग जो साठवत निघालाय त्याच्याकडे प्रचंड हजारो कोटींची मालमत्ता होते, पण त्याचवेळी दुसरीकडं कुपोषणानं 100 मुलं दगावली अशी बातमी येते. एकीकडं हजारो कोटी आहेत आणि दुसरीकडं रुपयाचा पाव घेण्यासाठी पैसे नाहीत, कुपोषणानं मुलं मरतायत. ही आमची वस्तुस्थिती आहे. देणारे नसले की मग व्यवस्था ढासळते, समता उद्ध्वस्त होते, गरीब आणि श्रीमंत अशी वर्गवारी बनते. मग देणाऱ्या घेणाऱ्यावरनं वाद सुरू होतो, मग हिसकावणं, ओरबाडणं, बळकावणं या गोष्टी उदयाला येतात आणि मग गुन्हेगारी वाढत राहते. आमच्या समाजाचं स्वास्थ्य बिघडतं. पण देणारी माणसं असतील तर कुणालाच काही कमी पडत नाही. तिथं सारे सुखी आणि संपन्न असतात. हा देण्याचा सगळ्यात मोठा महामंत्र आहे. ही सगळ्यात मोठी भूमिका, ही सवय लावायला हवी आम्ही. एक साधू रोज एका महिलेच्या घरापुढे जायची, भिक्षा मागायची. ती महिला त्या साधूला सरळ हाकलून द्यायची. ते साधू परत जायचे, ती महिला परत हाकलून द्यायची, ती परत जायची. साधू परत दारापुढे उभा राहायचे. शेवटी ती महिला वैतागायची, एकात दुसरी शिवी द्यायची. साधू परत दुसऱ्या दिवशी जायचे. एके दिवशी शेजाऱ्यांनी त्या साधूंना विचारलं, अहो ती महिला तुम्हाला रोज आदवा बोलते, रोज तुम्हाला इथून हाकलते, तुम्हाला काल तर शिवी दिली, तरी तुम्ही तिच्याच दारापुढं का येताय मागायला? साधू म्हणाले, मी मला काही मिळावं म्हणून येत नाही, तर तिला देण्याची सवय लागावी म्हणून मी येतो. आज ना उद्या ती देईल, ती देईल. ही देण्याची सवय आम्हाला लावता आली पाहिजे. हे जीवनाचं तत्वज्ञान आहे. ह्याची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा. गुण गायन आवडी, ह्याची माझी सर्व जोडी. न लगे मुक्ती धन संपदा, संत संग देई सदा. का बरं? साधू रोज दारात जात आहेत. साधूंचा संग कधीही काही न देणाऱ्यांना झाला की ते सुद्धा आज ना उद्या परवा देतील. फक्त हे दान द्या मला, की या परमेश्वराचा विसर नको व्हायला. मग तो परमेश्वर कुठं आहे? जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले. कुणाची भक्ती करायची तिथं आहे परमेश्वर, त्यांच्यात. चंद्रमौळी झोपडीत आहे तो, कपडे न घातलेल्या झोपडीतल्या उपासपोटी पोरांच्या मनात आहे तो. तो देव आम्हाला भेटायला हवा. त्याला आम्ही काहीतरी जे आवश्यक आहे, जे उपयोगी आहे ते द्यायला हवं. पूजा याचा अर्थ काय आहे? कृती करणं. ही परमेश्वराचीच पूजा नव्हे का? भगवंत एक दिवस जगद्गुरु तुकोबरायांना दृष्टांत झाला. भगवंत काहीतरी लिहितायत. तुकोबरायांनी विचारलं, काय लिहिताय? भगवंतांनी सांगितलं, जे लोक माझी भक्ती करतात त्यांची नावं लिहितोय. तुकोबरायांनी विचारलं, माझं आहे का नाव? भगवंत यादी पुन्हा चाळायला लागले. तुकोबराय म्हणले, असू द्या. वाईट वाटलं. दुसऱ्या दिवशी तुकोबरायांना पुन्हा दृष्टांत झाला. भगवंत परत काहीतरी लिहित होते. तुकोबरायांनी विचारलं, आज काय लिहिताय? भगवंत म्हणाले, जे रंजल्या गांजल्यांची भक्ती करतात, सेवा करतात त्यांची नावं लिहितोय. तुकोबरायांनी विचारलं, मी जमेल तसं करतो, आहे का माझं नाव? भगवंत म्हणाले, आहे. रंजल्या गांजल्यांची भक्ती करणाऱ्याच्या यादीत तुमचं नाव आहे. तुकोबरायांना बरं वाटलं.
तिसऱ्या दिवशी परत पहाटे तुकोबरायांना दृष्टांत झाला. भगवान काहीतरी लिहित होते. तुकोबरायांनी विचारलं, आज काय लिहिताय? भगवान म्हणाले, मी ज्यांची भक्ती करतो ना त्यांची नावं लिहितोय. आणि तुकोबराय, तुमचं नाव पहिलं आहे. देव कुणाला गवसतो? जे देवाची भक्ती करतात त्यांना नाही. जे गोर गरिबांची रंजल्या गांजल्यांची भक्ती करतात, देव तिथं आहे. देव त्यांची भक्ती करतो. तुम्ही कुणाची सेवा करताय? सगळ्यात महत्वाचं तत्वज्ञान आहे ते हे आहे, दिलं पाहिजे. संत गाडगे बाबा असं सांगतात की फार काही नका करू. काही काही लोक म्हणतात, मग आमच्याकडं आहेच काय द्यायला, असतं तर दिलं असतं. असल्यावर दिलं म्हणजे दान होतं असं नव्हे. नसल्यावर जर देत असाल ना तर ते खरं दान आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट, परवा आंध्र प्रदेश मधल्या एका मंदिरामध्ये एका भक्तानं 100 कोटीचा चेक दानपेटीत टाकला. त्या मंदिराच्या विश्वस्तांनाही धक्का बसला. 100 कोटी दान. त्यांनी तो चेक बँकेत पाठवला आणि बँकेत चेक गेल्यावर कळलं त्याच्या खात्यात फक्त 17 रुपये होते. काय? आम्ही मंदिरात जातो, न चालणारी नोट दानपेटीत. दान नाही. बरेच दिवस 4 कपडे कपाटात पडून होते, आता मला काय बसत नव्हते म्हणून देऊन टाकले. नव्हे, ते देच. अधिक काय देतोयस ते सांग. आम्ही 1000ची पंगत उठवली त्या दिवशी. 1000 माणसं जेवली. अन्नदानासारखं पुण्य नाही. पण ते 1000 जेवत असताना मंडपाच्या बाहेर 4 दिवस पोटात अन्नाचा कण नसलेली 4 पोरं आशाळभूत नजरेनं त्या सगळ्या अन्नाकडे बघत होती. पण कुणाला वाटलं नाही आधी या रिकाम्या पोटांना जेवू घालावं आणि मग या भरल्या पोटी बसलेल्या माणसांची पंगत वाढावी. देव त्या बाहेरच्या उपाशी पोटी 4 पोरात होता. कशाला सांगतो 1000ची पंगत घातली? भरल्या पोटी लोकांना दिलं म्हणजे दान नव्हे. ज्याला खरंच गरज आहे ना त्याला अन्न देणं हे दान. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. तहानलेल्या माणसाला थोडं पाणी द्या. आजारी माणसाला औषध द्या. अज्ञानी माणसाला ज्ञान द्या. धडपडणाऱ्या माणसाला आधार द्या. हे सगळं हे जग समृद्ध करून जात. आणि एक गोष्ट सांगू, तुम्ही जेवढं देता ना त्याच्या कितीतरी पट तुम्हाला माघारी मिळतं. कितीतरी पट. बघा ना, जमिनीत 1 दाना गाडतो आपण आणि 1000 दाण्यांचं मोत्याचं कणीस ही भूमी आम्हाला देते. जगण्याचं तेच तत्वज्ञान आहे आमच्या. सगळ्यात महत्वाचं, जेवढं द्याल त्याच्या कितीतरी पट परत येतं तुमच्याकडं. कितीतरी पट. एक मुलगा दरीच्या काठावर उभा राहिला होता आणि त्या दरीत वाकून म्हणाला, आई. आणि त्या दरीतून प्रतिध्वनी आला, आई. त्यानं मग स्वतःचं नाव घेतलं, श्याम. त्या दरीत आवाज आला, श्याम. त्याला आश्चर्य वाटलं. तो आईकडे धावत आला, आई, या दरीत कुणीतरी आहे. जे मी बोलतोय तेच ते बोलतंय. आई म्हटली, बाळा, दरीत कुणीच नाही. तू जे बोलतोय तेच परत तुझ्याकडे येतंय. आम्ही जे बोलतो ना तेच परत येतं. जे देतो ना तेच परत येतं. जे वागतो ना तेच परत येतं. जे बोलतो करतो तेच परत. दुसरं काही नाही येत. जे पेरतो तेच उगवतं, दुसरं काही नाही. एक मुलगा 4 दिवस उपाशी असलेला रस्त्यावरनं अक्षरशः अशक्तपणामुळं भरकटत चालला होता. अखेर असह्य होऊन एका घराच्या पायरीवर येऊन तो कोसळला. आतल्या माऊलीनं बघितलं, धावत धावत गेली. त्याला आधार दिला, घरात नेलं. त्याला दूध प्यायला दिलं, फळं खायला दिली. खाल्ल्यामुळं जरा त्याला तरतरी आली. तिनं सुंदर जेवण बनवलं. त्या मुलाला जेवू घातलं आणि तो शारीरिकदृष्ट्या व्यवस्थित झाल्यावर त्याला मग पाठवून दिलं. या घटनेनंतर 20 वर्ष उलटली. 20 वर्षानंतर एक वृद्ध महिला, जिला कुणीतरी हॉस्पिटलमध्ये आणून ठेवलं होतं,
पण कुणी तिच्याकडे लक्षच द्यायला तयार नव्हतं. ती तळमळत होती, तडपडत होती, वेदनेनं विवळत होती. अचानक एका तरुण डॉक्टरचं लक्ष गेलं आणि पटकन तो पुढे झाला. या आईनं आत घ्या, आईनं पटकन आत घ्या. त्यानं आत घेतलं, वेळेवर ऑपरेशन झालं, ती माऊली बचावली. तिला कुणीतरी सांगितलं, या डॉक्टरांचं तुमच्याकडे लक्ष गेलं म्हणून वाचलात. आणखी थोडा वेळ तुमच्याकडे दुर्लक्ष झालं असतं तर कदाचित तुम्ही आत्ता जिवंत नसता. ती माऊली म्हणाली, मला त्या डॉक्टरांना भेटायचं आहे. ते तरुण डॉक्टर आत आले. या माऊलीनं त्या डॉक्टरला हात जोडले. लेकरा, तुझ्यामुळे वाचले रे. तसे त्या तरुण डॉक्टरनं त्या माऊलीचे हात हातात धरले. अगं आई, असं का म्हणतेस? 20 वर्षापूर्वी ज्यावेळी तुझ्या दारात मी चक्कर येऊन कोसळलो होतो, त्यावेळी जर तू घरात नेऊन मला दूध दिलं नसतंस, फळं खायला घातली नसती, सुग्रास जेवण दिलं नसतं, तर कदाचित मी जगलो नसतो तर मी डॉक्टरच झालो नसतो. आणि डॉक्टर झालो नसतो तर आज तुझा इलाज कसा केला असता? मी आहे तोच तुझ्यामुळं आहे. तिची थोडीशी मदत 20 वर्षानंतर तिच्याकडं परत आली. तुम्ही जे द्याल वाया जातच नाही काही. या जगात सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, तुमचे कष्ट कधीच वाया जात नाही, अजिबात नाही. तुमची ऊर्जा वायाच जात नाही. जे देता येईल ते देत राहा. प्रेम द्या, आनंद द्या, सुख द्या, समाधान द्या, कष्ट द्या, वेळ द्या, ऊर्जा द्या. काय देता येत आहे तुम्हाला, देत राहा, कारण ते तितक्याच ताकदीनं तुमच्याकडे परत परत येणार आहे. ही बाब निश्चित लक्षात ठेवा. हे सगळ्यात आणि सगळ्यात महत्वाचं आहे, सगळ्यात गरजेचं आहे. त्यामुळं हे मी दिल्यावर मग मला कसं काय, मग माझं काय होईल, मग माझ्याकडं कोण पाहिल, नको काळजी करू. काळजी नकोच करू तू. आम्हाला कधीतरी या गोष्टी लक्षात आल्या पाहिजेत. ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान, असं का म्हणतात? म्हणजे जे आहे तसाच असू द्या, आनंदी समाधानी राहू द्या. म्हणजे काय करायचंच नाही का? हे नाही अभिप्रेत, हे अभिप्रेत नाही. जेवढं आहे त्यात समाधानी राहा, बस. काही अडचण येत नाही तुला. तृष्णा नको, हाव नको, स्वार्थ नको, मोह नको, कारण हे भरकटून टाकतात सगळे. समाधान ठेव, मग झोपडीत सुद्धा आनंद आहे. आणि तुझ्याकडे जर समाधान नसेल तर उंची महालात सुद्धा तुला झोप येणार नाही. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, सगळ्यात महत्वाचं आहे. असं कधीच होत नाही. कष्ट करावेच लागतात. यश म्हणजे चमत्कार नव्हे, यश म्हणजे अपघात नव्हे. त्यासाठी तुम्हाला जे आवश्यक आहे ते सारं द्यावंच लागतं. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. असेल माझा हरी तर देईल खटल्यावरी, नाही असं होत नाही. तुम्हाला हातपाय हलवावेच लागतील, धडपड करावीच लागेल. तुम्ही जितकं भरभरून एखाद्या ध्येयासाठी द्याल तितक्या प्रमाणात तुम्हाला यश येईल. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, सगळ्यात महत्वाची. एका जंगलातून एक साधू चालले होते आणि अचानक त्यांच्या नजरेला एक कोल्हा पडला, ज्याला 2 पायच नव्हते. तो 2 पायावर शरीर खुरडत चालायचा, पण तो कोल्हा अत्यंत तजेलदार, अंगापिंडानं भरलेला दिसत होता. त्या साधूंना आश्चर्य वाटलं, याला 2 पायच नाहीत, म्हणजे याला चालताच येत नाही. मग हा शिकार तरी कशी करतो आणि हा खातो तरी काय, आणि कसा हा एवढा भरदार अंगापिंडानं मजबूत आहे? त्यांना कौतुक वाटलं. कसं काय, हे कसं शक्य आहे? शिकार न करता येणारा कोल्हा एवढा बलदंड अंगापिंडाना भरपूर कसा असू शकतो? पण तेवढ्यात अचानक सिंहाची चाहूल लागली आणि साधू एका झाडामागं लपले. सिंह येत होता, त्याच्या तोंडात शिकार केलेलं हरिण होतं. साधूंना असं वाटलं की आता हा सिंह या कोल्ह्याचाही फडशा पाडणार. ते उत्सुकतेनं बघायला लागले. सिंह अगदी जवळ आला आणि आश्चर्याची गोष्ट अशी, या सिंहानं शिकार केलेलं हरणाचं मांस त्या कोल्ह्यापुढं टाकलं आणि कोल्ह्यानं सिंहानं शिकार केलेलं ते हरिण खाल्लं. साधूच्या लक्षात आलं, हा अंगापिंडानं एवढा मजबूत काय. दुसऱ्या दिवशी साधू परत गेला. सिंह परत शिकार घेऊन आला आणि त्यांनी या कोल्ह्याला खाऊ घातलं. साधूच्या लक्षात आलं, जो चोच देतो तो दाणे देतोच. कोल्हा पाय नसताना जर सिंह त्याला खाऊ पिऊ घालत असेल
तर मी सुद्धा काही नाही केलं तर तो देव मला खाऊ पिऊ घालणार. कुणीतरी सिंहासारखं माझ्यासाठी सुद्धा असणार, ते मला आणून देणार. ठेविले आनंदे तैसे ती रहावे, ठेविले आनंदे तैसे ती रहावे. ठेविले आनंदे तैसे ती रहावे, ठेविले आनंदे तैसे ती रहावे. चित्त असू द्यावे, चित्त असू द्यावे समाधान, ठेविले आनंदे तैसे ती रहावे, ठेविले आनंदे तैसे ती रहावे. ठेविले आनंदे तैसे ती रहावे, ठेविले आनंदे तैसे ती रहावे. माणसाने एखाद्या गोष्टीचा ध्यास घेतला तर तो ध्यास पूर्ण करण्यासाठी माणूस मनापासून झटतो. त्याचा ध्यास प्रामाणिक असेल तर तो साक्षात भगवंताला देखील आपल्या समोर घेऊन येतो. हे किती छान पद्धतीने बानगुडे पाटील दादांनी समजावून सांगितलं. त्याचबरोबर शक्तीपेक्षा युक्ती नेहमीच श्रेष्ठ असते याची नव्याने जाणीव करून दिली. हीच जाणीव सोबत घेऊन आज दसऱ्याच्या दिवशी पुढील आयुष्याची वाटचाल करायचा प्रयत्न करूया आणि सकारात्मकतेचं, चांगल्या विचारांचं कायम सोनं लुटूया. पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना दसऱ्याच्या शुभेच्छा देते आणि आता वळते आजच्या प्रतिक्रियेकडे. आजची प्रतिक्रिया आहे रमेश चव्हाण यांची. ते लिहित आहेत, झी टॉकीजवर दाखवला जाणारा मनमंदिरा गजर भक्तीचा हा कार्यक्रम आम्ही रोज पाहतो. यामुळे तरुण पिढी देखील कीर्तनाकडे वळत आहे. अतिशय सुंदर कार्यक्रम झी टॉकीज प्रसारित करीत आहेत. आमचे संपूर्ण कुटुंब वारकरी संप्रदायात आहे, तरी आमच्या कुटुंबाकडून झी टॉकीजला खूप शुभेच्छा. धन्यवाद. आपलेही मनापासून आभार. तुम्ही देखील तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला पाठवू शकता. त्यासाठी आमचा ईमेल ID आहे ztalkies@zee.com. आता वेळ झाली तेच थांबण्याची. पुन्हा भेटूया मनमंदिरा गजर भक्तीचा या कीर्तन मालिकेतील पुढील भागात. तोपर्यंत लोभ असावा. रामकृष्ण हरी.